इस्लामपूर आणि इस्लामपूर परिसरातील 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना करिअरमध्ये चांगल्या गोष्टी घडवण्याकरता इस्लामपुरामध्ये असणारे शिक्षक, इस्लामपुराच्या परिसरामध्ये असणारे शिक्षक या सगळ्यांनी मिळून साधारणपणे 3 वर्षापूर्वी अपेक्स ट्युटोरियल इस्लामपूरची स्थापना केली। याचा एकमेव उद्देश हा होता की 11वी आणि 12वीचे जे काही विद्यार्थी आहेत यांची जी काही ससे होलपट होती त्याच्यातून हे जे विद्यार्थी आहेत यांना कशा पद्धतीनं आपल्याला ही ससे होलपट थांबवता येईल आणि सगळ्या गोष्टी एका रूफ खाली कशा पद्धतीनं मिळू शकतील याच्या अनुषंगानं या अपेक्स ट्युटोरियलची आपण स्थापना केली। इस्लामपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारं जे काही पोटेन्शियल आहे त्याचा फायदा या परिसरातील विद्यार्थ्यांना व्हावा आणि म्हणूनच आपण हे अपेक्स ट्युटोरियल सुरू केलं। साधारणपणे 40 विद्यार्थ्यांच्या पासून सुरू झालेलं हे जे अपेक्स ट्युटोरियल आहे याच्यामध्ये साधारणपणे आता 450 ते 500 विद्यार्थी अभ्यास करत असतात। त्याचबरोबर इथं असणारा हा जो स्टाफ आहे हा साधारणपणे महाराष्ट्रातील असलेला स्टाफ असल्यामुळं विद्यार्थ्यांना ज्या काही शंका असतात त्या शंकांचं निरसन त्यांना त्यांच्या भाषेमध्ये होऊ शकतं आणि त्यामुळे हे इथं असणारे जे विद्यार्थी आहेत हे इथल्या शिक्षकांना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्या शंका विचारतात आणि त्या शंकांचं ते निरसन करून घेतात। गेल्या वर्षीचा जर या ट्युटोरियलचा रिझल्ट आपण बघितला तर केमिस्ट्रीमध्ये महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान आमच्या अपेक्स ट्युटोरियल मधील विद्यार्थिनीला मिळाला की जिला 100 पैकी 100 मार्क्स मिळाले। त्याचबरोबर अपेक्स मधल्या आणखीन 2 विद्यार्थिनी अशा होत्या की त्यांना फिजिक्स मध्ये 99 मार्क आणि मॅथमॅटिक्स मध्ये 99 मार्क्स मिळाले। जी गोष्ट आम्ही स्टेट बोर्डच्या बाबतीत गेल्या वर्षी करून दाखवली तीच गोष्ट MHT CETच्या माध्यमातून पण आम्ही केली आणि त्यामुळं मला सांगायला अभिमान वाटतो की अपेक्स मधल्या 5 विद्यार्थिनींना महाराष्ट्रामध्ये असलेलं जे नामवंत इंजिनिअरिंग कॉलेज आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी प्रवेश मिळाला। त्याचबरोबर काही मुलींना आणि मुलांना सुद्धा गेल्या वर्षी VJTI असेल, ICT असेल, वालचंद कॉलेज असेल अशा नामवंत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला। ही गोष्ट फक्त इंजिनिअरिंगच्या बाबतीतच झाली असं नाही तर फार्मसीमध्ये काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, BAMS मध्ये काही मुलींना प्रवेश मिळाला, BDS मध्ये काही मुलींना प्रवेश मिळाला। अशा पद्धतीनं हे जे अपेक्स ट्युटोरियल आहे याच्यामध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना निश्चितपणानं कोणता ना कोणता तरी कोर्स त्यांना मिळतो आणि त्यांचं जे भवितव्य आहे ते भवितव्य उज्ज्वल बनतं। पालकांनी जो विश्वास आमच्यावरती व्यक्त केलेला आहे त्याला अनुसरून त्याची उतराई होण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत असतो आणि म्हणूनच हा जो निकाल आहे हा निकाल आपल्याला दिसतो। जी गोष्ट आम्ही 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी करतोय त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सध्या 9वी आणि 10वी फाउंडेशन पण सुरू करण्याचा विचार करतोय। 9वी आणि 10वी फाउंडेशन जर आम्ही सुरू केलं तर त्याचा निश्चितपणानं उपयोग या विद्यार्थ्यांना JEEची परीक्षा असेल, नीटची परीक्षा असेल, CETची परीक्षा असेल की जी त्यांना 11वी आणि 12वी मध्ये द्यायची आहे त्याच्यामध्ये या फाउंडेशनचा निश्चितपणानं उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं। थोडक्यात काय तर हा 4 इयर इंटिग्रेटेड कोर्स जो असणार आहे 9वी, 10वी, 11वी आणि 12वी याच्यामध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी येतील
मला वाटतं त्यांचं ॲडमिशन जे आहे हे ॲडमिशन 4 वर्षानंतर कन्फर्म झालेलं असेल. तर या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आम्ही सध्या करतोय. इथं असणारा जो स्टाफ आहे हा वेल एज्युकेटेड स्टाफ आहे, वेल एक्सपिरियन्स्ड स्टाफ आहे आणि मराठी बोलणारा स्टाफ आहे. त्यामुळं जे विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेणार आहेत त्यांनी निश्चिंतपणानं या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं. मला असं वाटतं आमची जी टॅगलाईन आहे असेंड टू सक्सेस विथ ॲपेक्स, याच्यामध्ये हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी खरोखर शिखरावरती चढतील आणि हे शिखर पादाक्रांत करतील अशी अपेक्षा मला या निमित्तानं व्यक्त करावीशी वाटते. धन्यवाद.